Today we are going to learn about silent features of Pteridophyta. लास्ट व्हिडिओमध्ये आपण सायलेंट फीचर्स ऑफ Pteridophyta काही सायलेंट फीचरचा आपण स्टडी केलेला आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही उरलेले सायलेंट फीचर्स आहेत त्याचा आपण स्टडी करणार आहोत आता Pteridophyta ही थर्ड डिव्हिजन आहे फर्स्ट आहे थॅलोफायटा, सेकंड आहे ब्रायोफायटा आणि थर्ड आहे Pteridophyta. आणि यांचा जो सब किंगडम आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रिप्टोगॅम्स. हे कशामध्ये येतात? क्रिप्टोगॅम्स म्हणजे त्याला फळं, फुलं आणि बिया येत नाही असे जे प्लॅन्ट असतात त्यांना काय म्हणतात? क्रिप्टोगॅम्स असं म्हणतात. आणि क्रिप्टोगॅम्समध्ये 3 डिव्हिजन येतात, थॅलोफायटा, ब्रायोफायटा, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. याचा आपण स्टडी केलेला आहे आणि आता आपण थर्ड डिव्हिजन पाहतोय Pteridophyta. आणि याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण 5 ते 6 सायलेंट फीचर्स आपण शिकलेलो आहे. आता पुढचं सायलेंट फीचर आपण पाहणार आहोत. तर Pteridophyta हा ग्रुप आहे आणि या Pteridophyta या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट येतात त्यांना काय म्हणतात? टेरिडोफाइट्स असं म्हणतात. Pteridophytes शो हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन. यांचं जे लाईफ सायकल असते या लाईफ सायकलमध्ये 2 फेजेस येतात, स्पोरोफायटिक आणि सेकंड आहे गॅमेटोफायटिक. आणि मग यामध्ये जी स्पोरोफायटिक जी फेज असते ही काय प्रोड्यूस करते? स्पोर्स प्रोड्यूस करते. आणि जी गॅमेटोफायटिक असते ती काय प्रोड्यूस करते? गॅमेट्स प्रोड्यूस करते. म्हणजे जे लाईफ सायकल असते या लाईफ सायकलमध्ये स्पोरोफायटिक फेज आणि गॅमेटोफायटिक फेज हे अल्टरनेट म्हणजे एकानंतर एक अशा येतात मग याला काय म्हणतात? अल्टरनेशन ऑफ जनरेशन. Pteridophytes show heteromorphic alternation of generation in which sporophyte is dominant. मग यामध्ये कोणती फेज डॉमिनंट आहे? स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट आहे. नंतर डिप्लॉइड आहे डिप्लॉइड म्हणजे क्रोमोसोमचे किती सेट असतात? 2 सेट ऑफ क्रोमोसोम असतात. नंतर ॲटोट्रॉपिक आहे, स्वतःचं फूड काय करते? स्वतः तयार करते. अँड इंडिपेंडंट अशी ही पहिली फेज आहे स्पोरोफायटिक फेज. हे जे लाईफ सायकल आहे Pteridophyta या ग्रुपचं यामध्ये जे प्लॅन्टचे जे मेंबर येतात त्यामध्ये हेटेरोमॉर्फिक अल्टरनेशन ऑफ जनरेशन आहे. यामध्ये स्पोरोफायटिक फेज डॉमिनंट आहे. नंतर कशी आहे? डिप्लॉइड आहे, ॲटोट्रॉपिक आहे आणि इंडिपेंडंट आहे नंतर नेक्स्ट कॅरेक्टर आहे इट इज ही जी स्पोरोफायटिक जे प्लॅन्ट आहे स्पोरोफायटिक प्लॅन्ट इज डिफरन्शिएटेड इंटू रूट, स्टेम अँड लिव्स. ही जी प्लॅन्ट बॉडी असते या प्लॅन्ट बॉडीचं म्हणजे जी स्पोरोफायटिक जी प्लॅन्ट बॉडी असते त्या प्लॅन्ट बॉडीचं डिफरन्शिएशन 3 पार्टमध्ये झालेलं असतं, रूटमध्ये, स्टेममध्ये आणि लिव्समध्ये. आतापर्यंत आपण 2 डिव्हिजनमध्ये पाहिलं, थॅलोफायटा आणि ब्रायोफायटा. यामध्ये काही याचं प्लॅन्ट बॉडीचं डिफरन्शिएशन झालेलं नव्हतं. म्हणजे रूट सारखे दिसणारे रायझोइड्स होते, स्टेम सारखे आणि लिव्स सारखे ते ट्रू रूट्स नव्हते, परंतु त्यासारखे दिसणारे काय होते? ते ऑर्गन होते. परंतु या Pteridophyta या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट असतात त्या प्लॅन्टचं डिफरन्शिएशन म्हणजे जी प्लॅन्ट बॉडी असते त्या प्लॅन्ट बॉडीचं डिफरन्शिएशन या 3 पार्टमध्ये झालेलं असतं, रूट, स्टेम अँड लिव्स. नंतर आता रूटचे आपण कॅरेक्टर आता पाहूया. रूट कसं आहे, स्टेम कसं आहे, त्याचे लिव्ज कसे आहे म्हणजे जे प्रायमरी रूट आहे द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड. जे प्रायमरी रूट असतं, प्रायमरी म्हणजे सुरुवातीचं जे लवकर सुरुवातीला येतं त्याला काय म्हणतात? प्रायमरी रूट असं म्हणतात. मग द प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड अँड सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हान्टेजियस रूट्स. या अगोदर जे प्रायमरी रूट येतं त्याचा कालावधी कसा असतो? अगदी छोटा असतो. आणि नंतर ते डेड झाल्यानंतर त्याऐवजी काय येतात? ॲडव्हान्टेजियस रूट्स येतात. ॲडव्हान्टेजियस रूट्स म्हणजे काय? एक प्रकारचा असा गुच्छ असतो रूटचा, ॲडव्हान्टेजियस रूट्स. मग प्रायमरी रूट इज शॉर्ट लिव्ड अँड सून रिप्लेस्ड बाय ॲडव्हान्टेजियस रूट. अगोदर प्रायमरी रूट येतात परंतु प्रायमरी रूटचा जो कालावधी असतो तो एकदम छोटा असतो. नंतर ते काय होतात? तर डेड होतात, मरून जातात आणि त्यांची जागा कोण घेतं? ॲडव्हान्टेजियस रूट्स घेतात. हे झालं रूटचं. आता स्टेम कसं आहे तर स्टेम कसं आहे? तर स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राउंड. स्टेम कसं वाढतं? एरियल म्हणजे जमिनीच्या वरती आणि अंडरग्राउंड म्हणजे कशा? जमिनीमध्ये. एरियल म्हणजे जमिनीच्या वरती वाढणारं
आणि अंडरग्राऊंड म्हणजे पूर्ण जमिनीमध्ये. हे स्टेम मे बी एरियल ऑर अंडरग्राऊंड. हे झालं स्टेमचं. आता लिव्स कसे असतात, तर लिव्स मे बी स्केली. लिव्स कसे असतात, स्केली असतात म्हणजे जाड असतात. पहा फॉर एक्झाम्पल इक्विसिटम आहे पहा, त्या प्लॅन्टमध्ये जे त्याचे प्लॅन्टचे जे लिव्ज असतात ते कसे असतात, स्केली असतात. स्केली म्हणजे असे जाड असतात. नंतर सिंपल अँड सेसाईल. आणि काही लिव्ज कसे असतात, सेसाईल. सिंपल आणि सेसाईल म्हणजे काय, ज्या जसं आपण फ्लावरला झालं लिव्ज घेतला आपण हातामध्ये, तर त्याला काय असतं, देठ असतो. पहा फ्लावरला पण असतो आणि लिव्जला असतो, पण सगळ्या फ्लावर लिव्जला नसतात. तर ज्या प्लॅन्टला म्हणजे ज्या लिव्जला देठ नसेल, स्टॉक नसेल, त्या लिव्जला काय म्हणतात, सेसाईल असं म्हणतात. मग काही तर लिव्ज कसे असतात, मे बी सिंपल अँड सेसाईल. त्याचं एक्झाम्पल आहे लायकोपोडियम. या लायकोपोडियमचे जर लिव्ज पाहिले तर सिंपल असतात आणि सेसाईल असतात. पहा नंतर काही लार्ज अँड पिनेटली कंपाऊंड. आणि काही लिव्ज कसे असतात, लार्ज असतात, मोठे असतात आणि पिनेटली कंपाऊंड. कंपाऊंड आणि सिंपल. सिंपल लिव्ह म्हणजे साधं पान, कंपाऊंड म्हणजे काय असतं, युक्त पान. आणि त्या कंपाऊंडचा हा टाईप आहे पिनेटली कंपाऊंड. आपण आता पुढचं जे 5th चॅप्टर आहे मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लॅन्ट, या मॉर्फोलॉजी ऑफ फ्लॉवरिंग प्लॅन्टमध्ये या चॅप्टरमध्ये आपण हे रूट, नंतर जे प्लॅन्टचे जे ऑर्गन आहे, रूट असेल, स्टेम असेल, लिव्ज असेल, फ्लावर असतील, फ्रूट असेल, हे जे प्लॅन्ट ऑर्गन आहे ते आपण डिटेल त्याचा स्टडी करणार आहोत. फक्त आता लक्षात ठेवा, काही लिव्ज कसे असतात, लार्ज असतात आणि पिनेटली कंपाऊंड. फॉर एक्झाम्पल नेफ्रोलिपिस ऑर फर्न. नेफ्रोलिपिस ऑर फर्न म्हणजे नेचे, याला मराठीमध्ये काय म्हणतात, नेचे असं म्हणतात. याचं जर आपण लिव्ज पाहिले तर लार्ज असतात आणि पिनेटली कंपाऊंड या टाईपचे असतात. पहा तर अशा प्रकारे या प्लॅन्टमध्ये, या ट्रिडोफायटा या ग्रुपमध्ये जे प्लॅन्ट असतात त्याचं रूट कसं आहे, स्टेम कसं आहे, त्याचे लिव्ज कसे आहे, हे आता आपण पाहिलं. आता नेक्स्ट आहे पहा, इन दिस मेंबर झायलेम कन्सिस्ट ऑफ ए ओनली ट्रॅकिड्स आणि फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ए ओनली सिव्ह सेल. आता झायलेम आणि फ्लोएम, झायलेम आणि फ्लोएम काय आहे, कंडक्टिंग टिश्यू आहे. ते काय कार्य करतात, कंडक्शनचं काम करतात. म्हणजे झायलेमचं काय आहे, कंडक्शन ऑफ वॉटर अँड मिनरल्स. म्हणजे रूट करून वॉटर आणि मिनरल्स ॲब्झॉर्ब केले की ते प्लॅन्टच्या इतर पार्टला पोहोचवण्याचं काम हे झायलेम करतात. आणि फ्लोएम काय करतात, ट्रान्सलोकेशन ऑफ फूड, आणि फूडचं काय करतात, ते फूड बाकीच्या पार्टला, प्लॅन्ट जे ऑर्गन नसतात त्याला पुरवण्याचं काम हे फ्लोएम करतात. मग या कंडक्टिंग टिश्यू आहे झायलेम आणि फ्लोएम. मग या इन दिस मेंबर जे आहे ट्रिडोफायटा हा ग्रुप, यामध्ये जे प्लॅन्ट मेंबर आहे त्याच्यामध्ये झायलेमचं फक्त एकच इलिमेंट आहे, कोणता आहे, ट्रिकेट्स आहे. आणि फ्लोएम मध्ये काय फक्त सिव्ह सेल आहे. पहा आता हे पण आपण अॅनाटॉमीमध्ये आपण डिटेल आता नंतर 5th चॅप्टरमध्ये डिटेल शिकणार आहोत. पहा हे झायलेमचे काही इलेमेंट्स कोणकोणते आहे, फ्लोएमचे म्हणजे प्लॅन्टच्या आतमध्ये त्याचा जो अंतर्गत इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत. पहा त्यामध्ये कोणकोणते सेल असतात प्लॅन्टच्या आतमध्ये. तर झायलेम आता फक्त लक्षात ठेवा, झायलेम कन्सिस्ट ऑफ ए ओनली ट्रॅकिड्स आणि फ्लोएम कन्सिस्ट ऑफ ए ओनली सिव्ह सेल. झायलेम मध्ये फक्त काय ट्रॅकिड्स आहेत आणि फ्लोएम मध्ये फक्त काय सिव्ह सेल्स असतात. नंतर नेक्स्ट आहे सायलेंट फीचर. सेकंडरी ग्रोथ इज नॉट सीन इन ट्रिडोफाइट्स ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. तर यामध्ये हे जे ट्रिडोफायटा हा जो डिव्हिजन आहे याच्यामध्ये सेकंडरी ग्रोथ कशी आहे, ही ॲब्सेंट आहे. कारण ड्यू टू द अब्सेन्स ऑफ कॅम्बियम, यामध्ये काय नाही, कॅम्बियम नाही आहे. पहा ड्यू टू अब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आणि कॅम्बियम जर असेल तर सेकंडरी ग्रोथ इज प्रेझेंट आणि कॅम्बियम जर नसेल तर सेकंडरी ग्रोथ इज ॲब्सेंट. आणि या कॅम्बियममुळं काय होते, म्हणजे आता जे आपण पाहतोय थॅलोफायटा झालं, ब्रायोफायटा झालं, ट्रिडोफायटामध्ये झालं, यामध्ये सेकंडरी ग्रोथ कशी होती, ॲब्सेंट होती. आणि म्हणून हे जे प्लॅन्ट असतात ते प्लॅन्ट कसे असतात, अगदी छोटे असतात. थॅलोफायटामध्ये तर आलगीचं कसं असतं, एकदम लहान असतात. मग त्यामध्ये काय गेलं होतं, इव्होल्युशन होत गेलं. आणि मग या कॅम्बियममुळे प्लॅन्ट कसे होतात, मोठमोठे बनतात. आणि यामध्ये काय नाही, म्हणजे थॅलोफायटा, ब्रायोफायटा या दोघांपेक्षा ट्रिडोफायटाचं इव्होल्युशन थोडं जास्त आहे. म्हणजे ते जे प्लॅन्ट असतात ते कसे असतात, थोडे त्यांच्यापेक्षा थोडे मोठे आहेत, एवढं आहे फक्त. मग कशामुळे तर हे जे प्लॅन्ट असतात हे मोठमोठे, फॉर एक्झाम्पल मँगो झालं,
यासारखे जे प्लॅन्ट असतात त्यामध्ये कसे सेकंडरी ग्रोथ प्रेझेंट आहे, त्यामध्ये कॅम्बियम प्रेझेंट आहे आणि त्यामुळे त्यांची वाढ कशी होते, मोठमोठे ते प्लॅन्ट होतात. आणि मग याच्यामध्ये काय नाही, ड्यू टू द ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आणि कॅम्बियम कसं आहे, यामध्ये सेकंडरी ग्रोथ, त्या कॅम्बियम ॲब्सेंट असल्यामुळं सेकंडरी ग्रोथ सुद्धा कशी आहे, नॉट सीन इन टिरिडोफाइट्स. तर अशा प्रकारे एवढे आपण याचे सायलेंट फीचर्स पाहिले टिरिडोफाइटा. आता नेक्स्ट टिरिडोफाइट्स आर क्लासिफाईड ॲज, हे डिव्हिजन आहे टिरिडोफाइटा. टिरिडोफाइटा त्याचं क्लासिफिकेशन त्यांनी केलेलं आहे आर क्लासिफाईड ॲज, त्यामध्ये सायलोप्सिडा, नंतर लायकोप्सिडा, नंतर स्टिनोप्सिडा आणि टिरिडोप्सिडा याची त्यांनी 4 क्लास केलेले आहे या टिरिडोफाइटा ही जी डिव्हिजन आहे त्याचं क्लासिफिकेशन त्यांनी 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे त्यातला पहिला ग्रुप आहे सायलोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे सायलोटम आहे नंतर सेकंड आहे लायकोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे सिलॅजिनेला अँड लायकोपोडियम. थर्ड क्लास आहे सिनेप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे इक्विसिटम आणि लास्ट आहे टेरोप्सिडा, त्याचं एक्झाम्पल आहे टेरिस आणि ॲडॅन्थम. असे हे याचे एक्झाम्पल आहे. असं या टिरिडोफाइटाचं क्लासिफिकेशन त्यांनी 4 ग्रुपमध्ये केलेलं आहे त्याच्या फक्त लक्षात ठेवा त्याचे ग्रुप कोणकोणते आहेत तर अशा प्रकारे याच्या व्हिडिओमध्ये आपण या टिरिडोफाइटा ही जी डिव्हिजन आहे त्याचे सायलेंट फीचर काय आहे त्याचा आपण स्टडी केलेला आहे ते सायलेंट फीचर काय आहे, त्याचे एक्झाम्पल काय आहेत त्याचा आपण स्टडी केलेला आहे आता याची इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहे या टिरिडोफाइटा हे ज्यामध्ये जे प्लॅन्ट येतात इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स काय आहेत तर टिरिडोफाइट्स आर युज्ड फॉर मेडिसिनल पर्पज, म्हणजे यामध्ये मेडिसिन तयार करण्यासाठी या प्लॅन्टचा यामध्ये उपयोग केला जातो मेडिसिनल पर्पज म्हणून. नंतर त्यामध्ये सॉइल ब्लाइंडर आणि याला काय म्हणतात म्हणजे सॉइल ब्लाइंडर असं म्हणतात, कारण यामध्ये जी जमिनीची जे पाणी जास्त पाऊस झाला त्या पाण्याबरोबर माती काय होते वाहून जाते, जमिनीची झूप होते आणि मग ही जमिनीची झूप रोखण्यासाठी याचा उपयोग आहे या प्लॅन्टचा आणि म्हणून हे ॲक्ट ॲज ए सॉइल ब्लाइंडर आणि म्हणून हे काय करतात सॉइल ब्लाइंडर म्हणून हे कार्य करतात. आणि नेक्स्ट आहे मेनली व्हरायटीज आर ग्रोन अँड ऑर्नामेंटल प्लॅन्ट आणि काही जे याच्यामध्ये जे प्लॅन्ट मेंबर असतात ते ऑर्नामेंटल प्लॅन्ट म्हणून आपल्या बागेमध्ये ते शोसाठी लावले जातात आणि हा सुद्धा याचा म्हणजे ऑर्नामेंटल प्लॅन्ट म्हणून याचा यूज केला जातो अशा प्रकारे याचे मेडिसिनल पर्पज आहे. तर हे जे थर्ड डिव्हिजन आहे डिव्हिजन टिरिडोफाइटा या आपण आज त्याचे सायलेंट फीचर त्याचे एक्झाम्पल याचा आपण स्टडी केलेला आहे अशा प्रकारे हे थर्ड डिव्हिजन आपण संपलेले आहे कंप्लीट केलेले आहे. फर्स्ट आहे थॅलोफाइटा, ब्रायोफाइटा आणि ही जी थर्ड आहे टिरिडोफाइटा या 3 डिव्हिजन आपण त्याचा स्टडी केलेला आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जी नेक्स्ट आहे फेनोरोगॅम्स हा जो सब किंगडम आहे त्या फेनोरोगॅम्समध्ये 2 परत डिव्हिजन येतात त्यामध्ये फेनोरोगॅम्स आणि त्यामध्ये जिम्नोस्पर्म आणि अँजिओस्पर्म या त्यामध्ये डिव्हिजन येतात याचा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये जिम्नोस्पर्म ही जी डिव्हिजन आहे त्याचा आपण स्टडी करणार आहोत तर धन्यवाद.